नमस्कार, मी डॉक्टर विलास शिंगारे विश्वराज हॉस्पिटल येथे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण हेडेक म्हणजे डोकेदुखी या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. डोकेदुखी समजून घेताना पहिली गोष्ट आपण समाजात गैरसमज काय आहेत ते शिकून घेऊ. नंतर हेडेकचे वेगवेगळे टाईप शिकून घेऊ. नंतर ते कॉमन कुठले आहेत हेडेक आणि त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट काय त्याची इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट काय हे आपण शिकून घेऊया. सो पहिली गोष्ट गैरसमज काय आहे. तर सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी म्हटलं, हेडेक म्हटलं की त्यांचा समज असतो की डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा चष्मा लागलाय का. पण तसं जे काही लिटरेचर आहे त्याच्यानुसार असं आहे की चष्म्या लागण्याचा आणि डोकेदुखीचा जास्त संबंध नाही आहे. तर त्याच्यामुळं तो पहिला गैरसमज काढणं गरजेचं आहे. सो कुठले आजार आहेत की जे जास्त करून डोकेदुखी करतात. तर सगळ्यात महत्त्वाचे आजार जे आहेत दोन टाईपचे हेडेक असतात. एक असतं प्रायमरी हेडेक आणि दुसरं असतं सेकंडरी हेडेक. प्रायमरी हेडेकमध्ये दोन टाईपचे हेडेक असतात. एकच असतं टेन्शन टाईप हेडेक आणि दुसरं असतं मायग्रेन. आणि बाकीचे पण असतात टॅक म्हणतो त्याला, ट्रायजेमिनल ऑटोनॉमिक सिफाल्जिया. पण सगळ्यात कॉमन जे आहेत हे दोन आहेत, म्हणजे टेन्शन टाईप हेडेक आणि मायग्रेन. आणि देन सेकंडरी हेडेक म्हणजे कुठले हेडेक की बाबा जिथं काहीतरी कॉज आहे ऑलरेडी, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर आहे किंवा मेंदूला इन्फेक्शन आहे किंवा रक्ताची गाठ वगैरे आहे, SAH म्हणजे सबॅरेक्नोइड हेमोरेज झालेलं आहे. तर या कंडिशनला आपण सेकंडरी हेडेक म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला हे डिफरन्शिएट करणं की बा प्रायमरी हेडेक आहे की सेकंडरी हेडेक. कारण की सेकंडरी हेडेक खूप सिरियस कंडिशन असते. त्याच्यामध्ये लाईफ टाईम अपंगत्व येऊ शकतं किंवा मग जीवही जाऊ शकतो. त्याच्यामुळं हेडेक एकदम सिम्पल, म्हणजे टेन्शन टाईप हेडेक पासून ते एकदम सिव्हिअर कंडिशन पर्यंत हेडेक असू शकतो. सो आता या टाईपचे सो मेनली जी काही कॉमनेस्ट गोष्टी आहेत म्हणजे मायग्रेन आणि टेन्शन टाईप हेडेक याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. सो टेन्शन टाईप हेडेक म्हणजे काय. युजली एक्सेसिव्ह मेंटल स्ट्रेस झाल्यामुळे हेडेक होतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, जडपणा वाटतो. तर दॅट टू पर्टिक्युलरली ज्यावेळेस शांत असताना. आणि मायग्रेनमध्ये कसं असतं की मायग्रेनमध्ये असं ठणक मारतं डोकं. युजली अर्धं डोकं दुखतं किंवा पूर्ण डोकं दुखतं. आणि डोकं दुखल्यानंतर सोबत उलट्या होतात, उलटी आल्यासारखं वाटतं, चक्कर आल्यासारखं वाटतं, आवाज न सहन होणं, लाईट न सहन होणं, हे मायग्रेन सोबत सिम्पटम असतात. आणि एक्झरसाईजमुळं हेडेक वाढतो मायग्रेनमध्ये, पण TTH एक्झरसाईजने हेडेक कमी होतो. सो हे दोन डिफरन्शिएटिंग फीचर आहेत मायग्रेन आणि TTH. सो आता हेडेकमध्ये आपल्याला काय करू शकतो, हे जे कॉमनेस्ट सिम्पटम सांगितले, तर बाकीच्या गोष्टी पण आपल्याला रूल आउट करायच्या, म्हणजे त्यासाठी आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं. तर इन्व्हेस्टिगेशन काय करतो आपण हेडेकमध्ये आपण CT स्कॅन करतो. ह्यासाठी की आपल्याला काही SOL आहे का, म्हणजे स्पेस ऑफ ओबाइंग लिजन, त्याची ब्रेन ट्यूमर आहे का. दुसरं मेंदूमध्ये रक्तस्राव आहे का, SAH म्हणजे सबॅरेक्नोइड हेमोरेज आहे का, किंवा बाकीच्या काही कंडिशन आहेत, इन्फेक्शन आहे का. तर त्यासाठी CT स्कॅन किंवा मग MRI करू शकतो. आणि यातही काही डायग्नोज नाही झालं तर आपण कधी कॉन्ट्रास्ट, म्हणजे इन्फेक्शन असेल तर आपल्याला कॉन्ट्रास्टही द्यावा लागू शकतो. तर हे झाले इन्व्हेस्टिगेशन. नंतर पुढची गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट काय असतात. सो दोन टाईपचे ट्रीटमेंट आहेत या सगळ्या कंडिशनमध्ये. एक सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट ऑफ कॉज म्हणजे काही जो पर्टिक्युलर कंडिशन आहे. सो सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट सगळ्यांसाठी कॉमन लागू पडते, म्हणजे कुठला जरी डोकेदुखीचा आजार असेल तरी आपण सिमिलर ट्रीटमेंट देणार, सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. बट ट्रीटमेंट ऑफ कॉज म्हणजे जी काही कंडिशन आहे ज्याच्यामुळे हेडेक आहे, बाबा टेन्शन टाईप हेडेक आहे तर त्याची ट्रीटमेंट देणं, मायग्रेनची वेगळी ट्रीटमेंट देणं, किंवा मग सेकंडरी हेडेक आहे तर तो जर मेनिंजायटिसमुळे असेल तर त्याची मेनिंजायटिस ट्रीटमेंट कर, SAH असेल तर SAHची ट्रीटमेंट, ब्रेन ट्यूमर असेल तर ब्रेन ट्यूमरची ट्रीटमेंट करणं, हे ऑप्शन्स आहेत. सो पहिलं काय आहे की आपल्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटमध्ये आपण जस्ट सिम्पल फ्रॉम पॅरासिटामॉल, ॲस्पिरिन, पेन किलर जो म्हणतो आपण ते देऊ शकतो. आणि बाकी जी ट्रीटमेंट ऑफ कॉज म्हणजे जे स्पेसिफिक कंडिशन आहे ते आपल्याला ट्रीट करावं लागतं. त्याच्यामध्ये TTH आपण युजली अँटीडिप्रेसंट देतो. नंतर मायग्रेनमध्ये सम अँटीडिप्रेसंट देतो, किंवा बाकीचे प्रोपेनॉल, फ्लोनाझिन हे ट्रीटमेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये सेकंडरी हेडेकमध्ये जे काही कंडिशन आहे, मेनिंजायटिस तर तो बॅक्टेरियल मेनिंजायटिस असेल तर बॅक्टेरियल मेनिंजायटिस ट्रीटमेंट देतो. SOL असेल एखादं तर त्याला ऑपरेटिव्ह लागत, IC ब्लीड असेल तर त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट केली जाते. सो विश्वराज हॉस्पिटलमध्ये हेडेक रिलेटेड OPD ट्रीटमेंट असेल, अगर क्रिटिकल कंडिशन असतील, या दोन्हीची ट्रीटमेंट आपल्या विश्वराज हॉस्पिटलमध्ये होते.
आणि 24x7 त्यात सगळ्या सर्व्हिसेस आपल्या विश्वास हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. थँक्यू.